मी जिथे कुठे जाते ना तिथे एकतर आकाशी चंद्र चांदण्यापासूनच माझी एंट्री घेतली जाते. सुधामती मी आहे तुझा किसू, का नाहीस माझ्याबरोबर वगैरे वगैरे. आणि हेच जर बाप बाहेर जात असेल काम करायला तर त्यांना काही प्रॉब्लेम नसतो. क्रांती आहे ना, क्रांती, तिला सवय आहे एखादी लाईन खूप छान झाली की ती अशी कॅमेऱ्यात बघायची आणि हां 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 वा वा क्रांती तुला माहिती आहे तू किती जोरात जोरात वा वा. आणि आता 10 वर्षांनंतर त्या फिल्मला आणि त्या रोलला जो काय प्रतिसाद लोकांचा मिळतो आहे, इट्स 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 अमेझिंग. सोशल मीडियावर सुद्धा बरीच ट्रोलिंग चालू असते आणि त्या गोष्टी तुला कुठे अफेक्ट करतात? अजिबात नाही, एक तुम्ही बघतच नाही. इट्स एक्स्ट्रीमली टॉक्सिक. की ह्या ज्या स्टोरीज इंटरनेटवर फिरत असतात त्या खऱ्या असतात की खोट्या असतात? काही खऱ्या असतात, काही खोट्या असतात. कारण का तुझी जी पर्सनल लाईफ आहे ती इव्हेंच्युअली पब्लिक होते. कोण माझ्याबद्दल काय बोलतो आहे ह्याच्यात मला नसतो इंटरेस्ट. मला काही करून मुलगीच हवी होती. तुझं पोटाचा शेप असाच आहे का असाच आहे, मला ना तुमचा फोटो देव्हाऱ्यात ठेवायचा. बापरे वा, तुम्ही मला काय आता पुजणार वगैरे आहात का काय? उद्यापासून ॲक्सेप्ट करणं खूप गरजेचं आहे स्वतःला बाबा, त्याच्याशिवाय काय खरं नाही. नमस्कार, मी कावेरी पिंपळे आणि झी 24 तासचा हा नवीन शो फिल्टर कॉफी विथ अनफिल्टर्ड गप्पा यामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपल्याबरोबर अशी एक गुणी अभिनेत्री आहे जिने तिच्या अभिनयाने मराठी सिनेसृष्टी गाजवली आहे आणि ती अभिनेत्री म्हणजे उर्मिला कानेटकर. खूप खूप स्वागत आहे तुझं. कशी आहेस तू? मस्त एकदम. काय चाललंय सध्या? सध्या फिल्टर कॉफी. येस ऑफकोर्स. आणि फिल्टर कॉफी आणि फिल्टर कॉफी. फिल्टर कॉफी आणि फिल्टर कॉफी. काय सांगशील, अभिनयाची सुरुवात कुठून झाली आणि काय कसा प्रवास होता तुझा? मस्त. आता ऑलमोस्ट 22 वर्ष झाली. 2003 मध्ये तू सुरुवात केलेली? 2005 आय थिंक. 2005 मध्ये माझी पहिली मालिका आली होती झी मराठी, तुझ्या विना नावाची. वर्षा उसगावकर त्यांचं टेलिव्हिजनवरती प्रथम ती मालिका होती आणि संगीत कुलकर्णी त्याचे दिग्दर्शक आणि प्रोड्युसर होते. आणि सो ह्या मालिकेच्या माध्यमातून सुरुवात झाली. मला अजिबात काही म्हणजे माहिती नव्हतं की आपल्याला ॲक्टिंग येतं नाही येत, करायचं आहे नाही करायचं आहे, आवडतं आहे नाही आवडतं आहे, काहीच अंदाज नव्हता. पण मी काय 18 वर्षांची होते तेव्हा, त्यामुळे करून बघूयात आणि मजा यायला लागली. सुरुवात कुठून झाली आणि ऑफर कुठून आली किंवा मग ती मालिका कशी मिळाली तुम्हाला? अगं सुरुवात ना माझी सुरुवात म्हणण्यापेक्षा एक कास्टिंग डिरेक्टर होत्या, मी बँड्रामध्ये शॉपिंग करत होते एका म्हणजे वन ऑफ द स्टोअर्स. तर म्हणजे आय ऑलवेज हॅड कर्ली हेअर, त्यामुळे मी अशीच आपली फिरत होते. तर एका शॅम्पूच्या ॲडसाठी मला तिने विचारलं की वुड यू लाईक टू ॲक्ट इन सम ॲड वगैरे. आणि मी तेव्हा कॉलेजमध्ये होते. तर मी म्हटलं ओके. तर मग आय गेव माय म्हणजे शी आस्क्ड मी टू कम फॉर द ऑडिशन. आणि मग मी ऑडिशनला गेले. ती ॲड काही वर्कआउट नाही झाली, पण नंबर आणि हे सगळं फॉरवर्ड करावं लागतं ना जनरलीच, फोटोज नंबर आणि करेक्ट. सो मग जरा नंबर सर्क्युलेट व्हायला लागला फॉर सम आउट ऑफ नोवेअर. आणि मग दॅट्स हाऊ आय गॉट अ कॉल फॉर अन ऑडिशन फॉर तुझ्या विना. ओ अँड यू क्रॅक्ड इट. आणि दॅट गॉट क्रॅक्ड. येस. लहानपणापासून असं स्वप्न होतं का की अभिनेत्री बनायचं आहे म्हणून? अजिबात नाही. माहितीच नव्हतं आपल्याला ॲक्टिंग करता येतं नाही येत किंवा आवडतंय का नाही. माझ्या आईनी मला माझी आईची इच्छा होती मी क्लासिकल डान्स शिकावा, कुठलाही, जे तू MA केलंस पण करता. करेक्ट. सो त्याची पण एक स्टोरी अशी आहे की माझ्या आईनी मला 3-4 प्रकारचे, आता त्यावेळेला जे काय अवेलेबल होते कार्यक्रम, त्याप्रमाणे तिने मला भरतनाट्यम, ओडिसी, कथ्थक असे कार्यक्रम दाखवले. आणि कथ्थकचा जेव्हा कार्यक्रम मी बघितला तेव्हा मग मी आईला म्हटलं की मला हे शिकायचं आहे, हे सॉलिड वाटतं काहीतरी, हे मला शिकायचं. आणि दॅट्स हाव मग आम्ही कथ्थकची जर्नी सुरू झाली. आणि
त्याच्यात मजा यायला लागली, त्याच्यात ते चॅलेंजिंग वाटायला लागलं आणि त्यामुळे ऑलवेज त्या दिशेने माझा कल होता. पण लँडेड हिअर ऑल्सो. तुझं बालपण कसं होतं? मस्त होतं. आय एम एन ओनली चाइल्ड. मला कोणीच भावंड नाही आहे. आई बाबा आणि मी. आई बाबा दोघंही वर्किंग होते, त्याच्यामुळे ते नेहमी म्हणतात सगळ्यांनाच, उर्मिला कशी वाढली आहे मला कळलंच नाही. पण बरे झाले असावेत संस्कार असं वाटतंय. नक्कीच. तुझ्या पहिल्यांदा कॅमेरासमोर उभी राहिलीस तेव्हा काय भावना होत्या आणि जेव्हा स्वतःला पहिल्यांदा मालिकेत बघितलं तेव्हा कसं वाटलं? घरच्यांच्या काय प्रतिक्रिया होत्या? घरचे तर एकदम प्राऊड, व्हेरी प्राऊड. पण पहिल्यांदा कॅमेरासमोर उभी राहिले म्हणजे ऑडिशनसाठीच. तर तेव्हा संगीतदादांनी मला क्लिअरली सांगितलं होतं की ही पाठांतराची टेस्ट नाही आहे, त्यामुळे आपण जेव्हा शूटिंग करू तेव्हा आपण कट करूनच करणार, त्यामुळे पाठ नाही आहे याचं टेन्शन घेऊ नकोस, जस्ट फील द लाईन्स अँड से इट. सो तशी मी सो तो एक बापरे एवढा मोठा पॅराग्राफ दिला होता बोलायला, तर तो एक स्ट्रेस गेला होता की ओके पाठ नसेल, चुकलं वरचं खाली खालचं वर झालं तरी फ्रीली आपण बोलू शकतो. सो तो तिथे मी खूप रिलॅक्स्ड ऑडिशन दिली. मलाच असं वाटलं की मी अशी कसं करून गेले मी, मलाच नाही कळलं. आणि सो कॅमेरासमोर पण मला कधी असं कॉन्शियस कधी नाही वाटलं, विच वॉज सरप्रायझिंग फॉर मी. सो यू आर ऑलवेज मेड फॉर इट असं म्हणायला हरकत नाही. मे बी. 2004 जसं तू म्हटलंस 4 की 5 तुझी पहिली मालिका आली. तिथून ते आत्तापर्यंतचा प्रवास, इतके अवॉर्ड्स, इतके सिरियल्स, बरेच चित्रपटसुद्धा केले असतो, हिंदीमध्ये सुद्धा काम केलं असतो, त्या संपूर्ण प्रवासात काय शिकलीस तू? बापरे खूप काय शिकले. एक महत्त्वाची गोष्ट शिकले ती म्हणजे बी युअर सेल्फ. आणि कामं आपल्यासाठी जी असतात ती आपल्याला मिळतात आणि म्हणून आपण बसून नाही राहायचं आहे. जे काय आपल्याला ऑडिशन कॉल्स येतील ते सिन्सिअरली करणं आपल्या हातात आहे. आणि पण दाने दाने पे लिखा है खाने वाले का नाम, ही एक महत्त्वाची गोष्ट मी शिकले. त्यामुळे इवन वेन इट कम्स टू फिल्म्स, काही फिल्म्स आपण करतो त्याच्यात खूप जीव होतो पण त्या रिलीज होतातच असं नाही. त्यामुळे त्याच्यातनं तो अनुभव घ्यायचा आणि पुढे जायचं. त्या लोकांबरोबर वावरण्याचा, सेटवरती वावरण्याचा तो अनुभव खूप इम्पॉर्टंट असतो अँड दॅट टीचेस यू अ लॉट. त्याचं काय होईल नाही होईल, फिल्म येईल नाही येईल, रिलीज होईल नाही होईल, किंवा हिट होईल फ्लॉप होईल, ह्याच्याकडे फार नाही लक्ष द्यायचं. अभिनेत्री म्हणून तुला सगळ्यात जास्त चॅलेंजिंग काय वाटतं? मला रोल व्यवस्थित कळला असेल, दिग्दर्शकांनी मला थोडीफार सूट दिली असेल, किंवा जर दिग्दर्शकाचं म्हणणं असेल की मी म्हणतो तेच करायचं तर मी दिग्दर्शक म्हणतो तेच करते. जर थोडीफार तुला काय वाटतंय त्याप्रमाणे तू कर असं असेल तर मी तशी. आय एम अ व्हेरी फ्लेक्सिबल ॲक्टर इन दॅट सेन्स. असे काही पर्टिक्युलर नॉर्म्स नाही आहेत तुझे? हां, की काही लोकांना कसं दे वॉन्ट टू पुट देअर ओन थिंग इन टू इट अँड दॅट्स अबाउट इट. पण फॉर मी, मला दिली ती सूट तर मला आवडतं ऑफकोर्स, पण दिग्दर्शकाची एक व्हिजन असते आणि त्याच्या मागे ना प्रत्येक कलाकृतीच्या मागे खूप काम झालेलं असतं. त्याच्यामध्ये कलाकार इन्वॉल्ड नसतात. हे मला आत्ता नवीन नाही, पण हे मला आता अनुभवातनं तू म्हटलीस तसं कळत गेलं आहे की तो सिनेमा कसा दिसणार आहे ऑन स्क्रीन, हे त्या दिग्दर्शकाला परफेक्ट माहिती असतं इन टर्म्स ऑफ त्याची पॅलेट काय असणार आहे, त्याचं कलर स्कीम काय असणार आहे, त्याचा एक ग्राफ काय असणार आहे. हे कलाकारांशी डिस्कस केलं जातंच असं नाही. कलाकारांशी त्यांचा रोल त्यांचा एक्सप्लेन केला जातो. त्यामुळे दिग्दर्शकावर फेथ ठेवणं खूप गरजेचं आहे.
अशी एखादी भूमिका तुझ्या आयुष्यातली जी अजूनही तुझ्या मनाच्या खूप जवळची? ऑफकोर्स काकण मधली सुधामती. आय वॉज जस्ट गोइंग टू आस्क यू काकणबद्दल. बट ऑफकोर्स, कारण की एकतर सुधामतीचं कॅरेक्टर म्हणजे क्रांतीने माझ्यासाठीच लिहिल्यासारखं कॅरेक्टर होतं. आणि सो ते परफॉर्म करताना त्याचं सगळं प्री प्रोडक्शनमध्ये इतके आम्ही इन्व्हॉल्व होतो. शी बिंग अ फ्रेंड. करेक्ट. ते स्क्रिप्टच्या लेखनापासनं आज मी तुझा हा सीन लिहिला, आज मी तुझा म्हणजे जनरली स्क्रिप्ट आल्यानंतर कलाकारांना ती ऐकवली जाते. मी त्या फिल्मशी तिला आधी एक शॉर्ट फिल्म करायची होती त्याची. त्या शॉर्ट फिल्मचा जीव एवढा होता, एक 15 मिनिटाचा, 15 मिनटं टू 2 hours चा जर्नी पूर्ण मी तो जगला आहे तिच्याबरोबर. सो आणि त्यानंतरचा सगळी फेजसुद्धा, रिलीजची फेज, रिलीज नंतरची फेज, आणि आता 10 वर्षांनंतर त्या फिल्मला आणि त्या रोलला जो काय प्रतिसाद लोकांचा मिळतो आहे, इट्स अमेझिंग. म्हणजे मी जिथे कुठे जाते ना तिथे एकतर आकाशी चंद्र चांदण्यापासूनच माझी एंट्री घेतली जाते, किंवा मग ऑडियन्समधनं लोक सुधामती मी आहे तुझा किसू वगैरे ओरडतात. सो दॅट ओनली टेल्स की सो मच लव्ह इज देअर. शूट करताना काकण इतकं प्रेम अपेक्षित होतं का, की इतकं प्रेम मिळेल? कारण काही आता 10 वर्षानंतर सुद्धा काकणचे इतके रील्स व्हायरल होत आहेत, त्याची गाणी तर ऑलरेडी हिट आहेतच, पण लोक इमोशनली खूप त्या चित्रपटाशी कनेक्ट करतायत. येस ऑफकोर्स. पण शूट करताना इच्छा होती, ऑफकोर्स सगळ्यांचीच इच्छा होती की हा चित्रपट मॅक्झिमम लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे. आणि तो आज डिजिटल माध्यमामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचला, याचा खरंच खूप आनंद आहे. काही एक बिहाइंड द सीन, काही BTS सांगू शकशील का काकणची? हो ऑफकोर्स. काय बरेच किस्से असतील नक्कीच. बिहाइंड द सीन म्हणजे काकण तू बघितली आहेस का फिल्म? ऑफकोर्स. तर शेवटचं जे भाषण आहे ना सुधामतीचं, तर त्या भाषणासाठीचं मला खूप दडपण होतं फ्रँकली, की ते छानच झालं पाहिजे. ते होईल छान वगैरे सगळं ठीक आहे, पण ते छानच झालं पाहिजे असा एक माझा अट्टाहास होता. आणि त्या दिवशी नाईट शिफ्ट लावली होती, आणि मी सुधामतीच्या त्या सगळ्या गेटअपमध्ये प्रॉस्थेटिक्स आणि ते सगळं करून मी एक 10-11 वाजता वगैरे तयार होते की आता आपला सीन लागेल आणि आपल्याला असं करायचं आहे, छानच करायचं, छान करायचं आहे, आणि हे असं करायचं आहे, आणि हे वाक्य असं बोलायचं आहे, आणि तसं बोलायचं आहे. करत करत मी फुल रेडी होते. ओके. आणि मग असं 10चे 11 वाजले, 12 वाजले, 1 वाजला रात्रीचा, 2 वाजले, आणि मग अवसान असं गळायला लागेल. साधारण एक 3 नंतर जाते ना हवा, तसं माझं व्हायला लागलं. आणि तरी पण मी आपली थांबले होते, कारण की आणि त्याला एक थोडेसे मला लेन्सेस पण दिले होते, कारण की काही एक थोडंसं वय झाल्यानंतर एक थोडासा डोळ्यांचा कलर चेंज होतो. लेन्सेस घालून मी आपली रात्रभर बसले होते, आणि 5 वाजता पहाटे माझा सीन लागला, तो जो प्रेक्षक बघताय आता तुम्ही आता भाषणाचा, जिथे किसू बसलेला असतो सुधामतीचं भाषण ऐकत, आणि ही आपली सगळा नॉस्टॅल्जिया एक्सप्रेस करते आहे तिचा. आणि म्हटलं आता काय करायचं, म्हणजे येते झोप वगैरे सगळं, आता जे होईल ते होईल, करायचं. आणि असं करून मी गेले. आणि मग 2 ते 3 टेक्स मला वाटतं 2 झाले असतील मला वाटतं टेक्स त्याचे. आणि क्रांती आहे ना, क्रांती, तिला सवय आहे, आता समजा हा कॅमेरा आहे तर कॅमेराच्या ती बाजूला उभी राहते आणि कॅमेराच्या स्क्रीनवरती ती कलाकारांचा परफॉर्मन्स बघत असते. तर ती असा माझा परफॉर्मन्स बघत होती, आणि मला जवळपास कॅमेराच्याच अराउंड कुठेतरी बघायचं होतं, आणि माझी वाक्य बोलायची होती, कारण माझा ऑडियन्सची साधारण ही रेंज अशी होती. सो मी आपली तिथेच बघते. सो एखादं म्हणजे इट वॉज अ लॉंग स्पीच यार, वन फुल पेज ऑलमोस्ट. मी आपलं माझं करते, माझं बोलते, असं झालं, मग किसू, मग हे झालं, मग ते झालं, आणि काही
चांगलं वाक्य घेतलं ना किंवा एखादी चांगली डिलिव्हरी किंवा एखादी लाईन खूप छान झाली की ती अशी कॅमेऱ्यात बघायची आणि हां 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 वाह 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 आणि मला ते वा वा ऐकू येत होतं. आणि मला तरी सुद्धा आय हॅड टू कंट्रोल माय सेल्फ अँड आय हॅड टू बी हिअर. आणि सो आणि तो इमोशनल आणि त्या वावानी खरं तर आतून मजा पण येत होती की हां म्हणजे अच्छा चल रहा है. कारण की इट्स नॉट सिंग साऊंड, त्याच्यामुळे तिने वा काय बोललं अजून 4 लोकांनी अजून काही बोललं तरी सुद्धा आम्ही डब करणार असतो नंतर. त्यामुळे तिला लक्षातच येत नव्हतं की आपण खूप जोरात वा 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 म्हणतोय आणि समोर कलाकार म्हणजे समोर मी परफॉर्म करते आहे. सो असा तो एक आम्ही सीन केला. सो एक पहिला टेक 2 टेक झाल्यानंतर मी तिला म्हटलं की क्रांती तुला माहिती आहे तू किती जोरात जोरात वा वा. सो वावा झाल्यानंतर माझा एक पॉज जायचा आणि मग असं करून. बट पण हो ही नक्कीच आठवण आहे. म्हणजे ती एक शॉर्ट फिल्मच करणार होती आणि त्यानंतर इतकं सुंदर डिलिव्हर झालं ते सगळंच आणि आत्तापर्यंत काकणला इतकं प्रेम मिळतं आहे आणि डेफिनेटली तुझा अभिनय डिरेक्शन खूप सुंदर होतं आणि द बेस्ट पार्ट वॉज आय थिंक द स्टोरी. सो डेफिनेटली खूप आता म्हणून मी तिच्या मागे लागले की आता काकण 2 हा झालाच पाहिजे. त्यामुळे मी प्रेक्षकांना सगळ्यांना आव्हान करते तिला स्टोरीज अँड DMs करत राहा की मॅडम काकण 2 आलाच पाहिजे, काकण 2 आलाच पाहिजे. म्हणजे मग ती करेल नक्कीच करेल मला असं वाटतं. आणि प्रेक्षकांना ऑल्सो म्हणजे मी बरेच कमेंट्स असे वाचले की प्रेक्षकांना हवं आहे की काकण हे रिलीज व्हायला पाहिजे. तर त्यावर तू काय सांग? ऑफकोर्स माझी तर खूप इच्छा आहे की काकण रिलीज झाला तर खूप त्याला मस्त प्रतिसाद मिळेल आणि प्रेक्षकांना सुद्धा एक पर्वणीच असेल. नक्कीच. तुझ्या अभिनयाची सुरुवात केली तर डेफिनेटली तुला माहिती नव्हतं की तू अभिनेत्री बनणार आहेस म्हणून आणि काही म्हणजे जसं तू म्हणालीस की ते काही प्लॅनमध्येच नव्हतं. पण आत्ता जेव्हा तू इतकं काम करतेस अभिनेत्री म्हणून सगळीकडे वावरतेस, फॅमिलीचा सपोर्ट किती आहे तुला? प्रचंड. फॅमिली वॉज ऑलवेज विथ मी. म्हणजे माझ्या बिगिनिंगच्या काळामध्ये टेलिव्हिजन मी असंभव पर्यंत मी म्हणेन माझी आई माझ्याबरोबर सगळीकडे ट्रॅव्हल करायची. म्हणजे आई शपथच्या वेळेला किंवा मेनी फिल्म्स जिथे जिथे आउटडोअर मेनली असायचं तिथे ती माझ्याबरोबर कायम असायची. अँड आई बाबा एंटायर फॅमिली ॲक्च्युली एक्सटेंडेड फॅमिली सगळे खूप एव्हरीबडी इज एक्स्ट्रीमली प्राऊड अँड एक्स्ट्रीमली सपोर्टिव्ह. येस ऑफकोर्स. तू जसं म्हटलंस की तुझी आई इतकी सपोर्टिव्ह होती आणि नेहमीच तुझ्या पाठीशी होती. जेव्हा तू आई झालीस तेव्हा तू तो क्षण कसा साजरा केलास? मज्जा आली खूप. कारण की त्याचा पण एक किस्सा आहे. मला काही करून मुलगीच हवी होती आणि मला सगळे सांगत होते की तुझ्या पोटात मुलगाच आहे. ते असतात ना सगळे येणारे, तुझ्या पोटाचा शेप असाच आहे का असाच आहे, आता असा आहे, असंच तिचं पोट दिसतंय म्हणजे तिला मुलगाच असणं असं मला मुलगा करून इतकं सगळ्यांनी हैराण केलं होतं की मग जवळपास मला असं आय हॅड स्टार्टेड बिलिव्हिंग की आपल्या पोटामध्ये मुलगाच आहे, उर्मिला मुलगाच होणार आहे. मुलगा झाला तरी त्याला तितकंच प्रेम करायचं आहेस तू, त्याला उडून नाही करायचं वगैरे मी स्वतःला खूप सांगे तेव्हा ते बाळ पोटात असताना. हो. आणि आय डोंट वरी मुलगा असेल तरी आय विल लव्ह यू, डोंट वरी असं करून. अँड देन ऑन द ऑपरेशन थिएटर जेव्हा डिलिव्हरी झाली त्याच्यानंतर मी जागीच होते ना, त्याच्यामुळे मी डॉक्टरांना विचारलं की व्हॉट इज इट, काय आहे. मग हिंदी स्पीकिंग डॉक्टर होते त्याच्यामुळे इंग्लिशमध्ये व्हॉट इज इट, इट्स अ गर्ल. व्हॉट, इट्स अ गर्ल. आणि आय वॉज सो प्लेझंटली सरप्राईज की मुलगी झाली फायनली, आपल्याला जे हवं होतं ते मिळालं. अँड शी वॉज दॅट वॉज इट. That was the it. best part of your life. Yes. असं म्हणायला Of course.
तू हे सगळं बॅलन्स कसं करतेस? कारण का तुला इतकी लहान मुलगी आहे, 8 वर्षांची येते आता, आणि वर्क लाईफ तुझं खूपच हेक्टिक आहे. एका वर्किंग मॉमचं लाईफ हे हेक्टिकच असतं, ती कुठेही काम करत असली तरीसुद्धा. सो मला वाटतं की ते मॅनेज प्रत्येकीने करायला लागतं तिला, आणि ते तिने करावं, कारण की त्याच्यात खूप मजा आहे. आणि इवन फ्रॉम द चाइल्ड्स पर्स्पेक्टिव्ह मुलं खूप वेगळ्या पद्धतीने तुमच्याकडे बघायला लागतात. खूप गिल्ट वगैरे, ते मॉम्स गिल्ट वगैरे सगळं खूप ते देतात आपल्याला, की तू का नाहीस माझ्याबरोबर वगैरे वगैरे. आणि हेच जर बाप बाहेर जात असेल काम करायला तर त्यांना काही प्रॉब्लेम नसतो, पण आई तेच करत असेल तर तू माझ्याबरोबर टाईम स्पेंडच नाही करत. आम्ही त्याला हॅशटॅग टाईम स्पेंड म्हणतो. आता आमचा हॅशटॅग टाईम स्पेंडची वेळ आहे, त्यामुळे आता कोण नाही, आता मी फक्त तुझ्याबरोबर. सो पण तरीसुद्धा ना, आय हॅव नोटिस्ड दिस, की मी जेव्हा, एक तर प्रत्येकच मूल आई नसली ना की एकदम सुतासारखं सरळ असतं. तेच आई आली, आई अराउंड असेल, की त्यांना काय होतं मला कळत नाही, आणि त्या ऑल रूल्स गो हे वाट कम्प्लिटली. त्याच्यामुळे आता मी काइंड ऑफ ठरवलेलं आहे माझ्या ह्याच्यासाठी, अजिबात हा मॉम्स गिल्ट घ्यायचा नाही. आपण आपलं काम करायचं, आणि ऑफकोर्स तिला डेझिग्नेटेड वेळ हा दिलाच पाहिजे, आणि तो मी काढतेच, तो मी देतेच तिला. पण मी 24 तास तिच्या अराउंड असणं गरजेचं नाही आहे. त्यांना त्यांचं सुद्धा जगू दिलं पाहिजे, त्यांचे अनुभव घेऊ दिले पाहिजेत. त्याच्यातनं ते खूप शिकतात, आणि इव्हेंच्युअली ना तुम्हाला रिस्पेक्ट करायला लागतात मुलं. सोशल मीडियावर सुद्धा बरीच ट्रोलिंग चालू असते, आणि त्या गोष्टी तुला कुठे अफेक्ट करतात का? अजिबात नाही. एक तर मी बघतच नाही. मी पोस्ट करते आणि विसरून जाते. आता पुढची पोस्ट काय आहे ह्याच्याकडे माझं लक्ष असतं. त्या कॉमेंट्सकडे जाऊन जे लोक बघतात ना, इट्स एक्स्ट्रीमली टॉक्सिक. करेक्ट. कारण का ॲज अन ॲक्टर युअर लाईफ इज व्हेरी पब्लिक. करेक्ट. आणि लोक त्याच्यावर बातम्या बनवतात, सोशल मीडिया ट्रोलिंग तर होतेच, आणि बरेच काही स्पेक्युलेशन्स असतात जे इंटरनेटवर फिरत असतात. तर त्या गोष्टी कुठे अफेक्ट होतात का? कारण का तुझी जी पर्सनल लाईफ आहे ती इव्हेंच्युअली पब्लिक होते. मी म्हटलं ना, मी जाऊन बघतच नाही. माझ्याकडे खूप व्याप असतात इतर. त्यामुळे कोण माझ्याबद्दल काय बोलतं आहे ह्याच्यात मला नसतो इंटरेस्ट, आणि कोणीच ठेवू नये फ्रँकली. आणि काही स्टोरीज सर्क्युलेट होतात इंटरनेटवर. एक्झॅक्टली. सो त्याच्याकडे आपण फार नाही लक्ष द्यायचं असं मला वाटतं. आपण आपलं काम करत राहायचं, आणि चांगलं काम करत राहायचं. बट ॲज अन ॲक्टर्स पर्स्पेक्टिव्ह जर मी तुला विचारलं की ह्या ज्या स्टोरीज इंटरनेटवर फिरत असतात त्या खऱ्या असतात की खोट्या असतात? काही खऱ्या असतात, काही खोट्या असतात. त्यामुळे आता कोण ठरवणार काय खरं आहे आणि काय खोटं आहे. त्याच्यामुळे फार ऑडियन्सला सुद्धा मी म्हणेन की फार त्यात जे काही तुमच्यापर्यंत पोचतं आहे, जे काही तुमच्यापर्यंत येतं आहे ते खरंच आहे असं मानून चालू नका. किंवा ते खरं असूही शकेल किंवा ते खोटंही असू शकेल. बरोबर. जिजाला अफेक्ट करतात का या गोष्टी? कारण का ती पण आता मोठी झाली आहे. जिजाला एवढं नाही. आम्ही वी केप्ट हर अवे फ्रॉम सोशल मीडिया. तर हँडल वगैरे तिचं नाहीच आहे. पण इवन यूट्यूब किंवा इवन न्यूज तर फार आमच्याकडे आता बिकॉज ऑफ OTTवरतीच सगळे टेलिव्हिजन शोज आणि चालू असतात घरी आई बाबांचे. तुला कधी एखाद्या विचित्र फॅनचा अनुभव आलाय का? विचित्र फॅनचा अनुभव मला विचित्र नाही आहे हा अनुभव, पण खूप छान अनुभव आहे हा. विच इज, मी असंभव मालिका करत होते ना, त्यावेळेला माझी पार्वतीची भूमिका खूप पॉप्युलर झाली होती. आणि पार्वतीचा सगळा सोज्वळ सात्विक गेटअप आणि खूप लोकांना ते आवडलं होतं.
सो त्यावेळेला ना मला एका इव्हेंटला का कुठेतरी गेलेले असताना एक गृहस्थ भेटले होते की आणि त्यावेळेला स्मार्टफोन वगैरे नव्हते, त्यामुळे मॅडम फोटो असं नाही विचारायचे, पण ऑटोग्राफ द्याल का तुमचा. आणि सो थँकफुली कॅमेरे नव्हते, त्याच्यामुळे त्यांनी मला विचारलं एकतर की तुमचा काही फोटो आहे का तुमच्याकडे जो तुम्ही मला देऊ शकता का. अँड आय फाउंड इट व्हेरी वियर्ड की माझा फोटो कशाला आता मागतायत हे. तर मी म्हटलं का हो, कशाला हवा आहे माझा फोटो तुम्हाला. मला ना तुमचा फोटो देव्हाऱ्यात ठेवायचा आहे. बापरे. अरे देवा. म्हटलं बापरे तुम्ही मला काय आता पूजणार वगैरे आहात का काय. उद्यापासनं असं करू नका प्लीज, मी काही कोणी देव वगैरे नाही 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 मला काही असं पूजा वगैरे नाही करायची, पण मला तुमचा फोटो हा तुमचा चेहरा अत्यंत सात्विक आहे आणि दॅर इज समथिंग व्हेरी पॉझिटिव्ह अबाउट युअर फेस. तर तुमच्या चेहऱ्याकडे बघून तुमचा फोटो मला देव्हाऱ्यात ठेवायचा आहे, सो दॅट मी जेव्हा देवाकडे प्रार्थना करीन आणि सकाळी बाहेर जाईन घरातनं, तेव्हा तुमचा चेहरा बघून घरातनं बाहेर गेलो की माझा दिवस चांगला जाईल. किती गोड. असं त्यांना वाटलं. हा गोड अनुभव आहे. खूपच गोड आहे. तू जसं म्हटलंस की तू आता सतत शूटिंगला असतेस आणि सतत इधर मालिका चालू असतात, चित्रपटाची शूटिंग असते किंवा मग नाटकाचे प्रयोग असतात, त्या दरम्यान बराच मेकअप तुला करावा लागत असेल आणि स्टील तुझी स्किन खूप सुंदर दिसते. तर काय रहस्य आहे आणि काय स्किन केअर रुटीनबद्दल सांगशील तुझ्या? स्किन केअर रुटीनबद्दल एकतर आय ईट राईट आणि मी जेवढं माझ्या पोटाला गरज आहे तेवढंच खाते. त्याच्यापेक्षा किंवा आपल्याला जरा पोट भरल्यासारखं वाटत असतं ना, तिथे थांबते. बरोबर. म्हणजे पूर्ण पोटाची कपॅसिटी एवढी असेल तर मी एवढं खाते. त्यामुळे ते पचनसुद्धा छान होतं, फास्ट होतं. कारण की यू आर व्हॉट यू ईट. करेक्ट. ते तर तुमच्या शरीराकडे आणि तुमच्या स्किनकडे बघून कळतंच. आणि बेसिकली माझं स्किन केअर रुटीन असं विचारशील तर फार काही कॉम्प्लिकेटेड नाही आहे. सकाळी आणि रात्री मी आमंड ऑइल आणि कॅस्टर ऑइल असं ड्रॉप्स घेते, मिक्स करते आणि चेहऱ्याला लावते सकाळी. आणि ऑफकोर्स सनस्क्रीन त्याच्यावरती बाहेर पडताना. आणि रात्री झोपताना पण तेच करते. पण सध्या मी गेले 6 महिने माझी स्किन खूप ड्राय आहे, त्यामुळे मी आय हॅव स्टॉप्ड युजिंग सोप. तर मी कुठल्याही प्रकारचं साबण नाही वापरत आहे. गेले 6 महिने मी ना उटणं आणि तेल जे आपण दिवाळीत करतो ना, ते मी इयर राऊंड करते. तू नॅचरल इन्ग्रेडियंट्स मध्ये बिलीव्ह करते? ऑफकोर्स. येस. आपण नॅचरली कसं हे करू शकतो. तू आता इतकं सांगितलंस तुझ्या रुटीन बद्दल. एक माझ्याकडे जॉय तर्फे एक स्पेशल प्रश्न आहे तुझ्यासाठी की व्हॉट मेक्स यू ब्युटिफुल? इनर हॅपीनेस अँड इनर पीस. दॅट मेक्स यू. येस. तुला दुसऱ्यांचं व्हॅलिडेशन लागतं का? अजिबात नाही. दुसऱ्यांचं व्हॅलिडेशनपेक्षा दुसऱ्यांनी कौतुक केलं तर आवडतं मला. सगळ्यांनाच आवडतं, ते मलाही आवडतं. पण नाही, व्हॅलिडेशन नाही लागत मला. आय व्हॅलिडेट माय सेल्फ. सेल्फलेसनेस आणि सेल्फ ॲक्सेप्टेशनवर तुझं काय टेक आहे? सेल्फ ॲक्सेप्टन्स आणि सेल्फलेसनेस 2 खूप वेगळे आता एक अख्खा पॉडकास्टचे विषय आहेत. सेल्फ ॲक्सेप्टन्स. सो लेट्स टॉक अबाउट सेल्फ ॲक्सेप्टन्स फर्स्ट. ॲक्सेप्ट करणं खूप गरजेचं आहे स्वतःला बाबा, त्याच्याशिवाय काय खरं नाही. सो आपण जे आहोत ते विथ ऑल द गुड अँड बॅड पॉईंट्स हे ॲक्सेप्ट करणं खूप गरजेचं आहे. अँड म्हणजे त्याच्यामध्ये मग कोणी आपल्याला काही बोललं, कोणी माझे बाबा ना नेहमी म्हणतात मला
की आपल्याला आपल्याला जसं बनवलं आहे ना देवानी, कान आपले 2 एका लाईनमध्ये का दिले आहेत. देर इज अन इनविजिबल पार्टिशन गोईंग फ्रॉम हिअर, आणि जे इथून असं जातं पार्टिशन. तर जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट कोणीतरी सांगत असेल जी आपल्याला वाटते योग्य आहे आणि ती आपल्याला आपल्यात साठवायची आहे, मग ते पार्टिशन खाली करायचं. मग ते इथून आत जातं आणि मग जातं मेंदूत किंवा हृदयात, कुठे जायचं तिथे. पण जेव्हा आपल्याला वाटत असतं की हे नाही आहे योग्य, किंवा रादर दॅन आर्ग्युईंग अबाउट इट, ऑर रादर दॅन फीलिंग हर्ट, मला असं का बोलला तो किंवा ती, जस्ट टेक द पार्टिशन अप. म्हणजे ते इथून आत जातं आणि इथून बाहेर निघून जातं. त्यामुळे मी खूप ते करायचा प्रयत्न करते. आणि पंकज त्रिपाठीचा मी एक इंटरव्ह्यू बघितला होता की समोरचा माणूस जर मला काही बोलला तर तो त्याचा प्रॉब्लेम आहे ना. तो बोलला, मुझे तो लगी ही नहीं, मेरे तक वो पहुंची ही नहीं. त्यामुळे मला वाईटच नाही वाटत जर समोरचा काही बोलला असेल तर. मला इट जस्ट डझंट रीच मी, इट रिबाउंड्स. करेक्ट. दॅट्स बिकॉज मी स्वतःला जशी आहे तसं पूर्णतः ॲक्सेप्ट केलेलं आहे, विथ ऑल माय गुड्स अँड बॅड्स. खूप बरं वाटलं तुझ्याशी बोलून. थँक्यू सो मच तू इथे आलीस, आणि असंच आपण भेटत राहूया. आणि तुझ्या पुढच्या जर्नीसाठी तुला खूप खूप ऑल द बेस्ट. थँक्यू. खरंच खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून. थँक्यू सो मच.